नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती लोखंडे। आपण बनवूया अंकुरित ज्वारी आणि बाजरीचे गोलगोळे। ही जी रेसिपी आहे ती माझी आजी बनवायची। आजी ज्वारीचे पिठाचे गोलगोळे बनवायची। मी त्यात थोडे इन्व्हेशन करून अंकुरित ज्वारी आणि बाजरीचे गोलगोळे बनवणार आहे। ज्वारी, बाजरी आणि हरभरे मी अर्धी वाटी घेऊन धुवून पाण्यात भिजत घातले। रात्रभर भिजल्यानंतर सकाळी यातील पाणी काढून टाकले आणि तसेच झाकून ठेवले। दुसऱ्या दिवशी ज्वारी, बाजरी आणि हरभऱ्याला खूप छान मोड आलेले आहेत। गोलगोळे बाइंडिंगसाठी अर्धी वाटी बेसन पीठ आणि भिजवलेले शेंगदाणे सुद्धा घेतलेले आहेत। हळद, तिखट, मीठ, थोडा चाट मसाला आणि गरम मसाला, ओवा, जिरं, कांद्याची पात, मेथीची भाजी, कोथिंबीर, 1 टोमॅटो, कांदा, 2 छोट्या मिरच्या आणि 2 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। मोडालेली ज्वारी, बाजरी, हरभरे आणि शेंगदाणे हे सर्व मी मिक्सरला घातलं आणि अगदी थोडंसं चमचाभर पाणी घालून हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आणि हे असं रवाळ मिश्रण मी बाउलमध्ये काढलं। यामध्ये 3 चमचे बेसन पीठ घातलं आणि यात ओवा, जिरे, हळद, तिखट, मीठ, थोडा चाट मसाला आणि थोडासा गरम मसाला घातला। एका कढईत पुरेसं पाणी घेतलं आणि हे उकळायला ठेवलं। स्टीलच्या चाळणीला तेलाने ग्रीसिंग करून घ्यायचं आहे। या चाळणीमध्ये ज्वारी, बाजरी, हरभरा आणि भिजवलेले शेंगदाण्यांचं आपण जे मिश्रण तयार केलं त्याचे गोल गोल छोटे छोटे गोळे तयार करून वाफवायला ठेवायचे आहेत। ही चाळणी आता मी वाफवायला ठेवत आहे। यावर झाकण ठेवून हे आपण 10 ते 15 मिनिटांसाठी वाफवून घेऊया। मेथीची भाजी, कोथिंबीर, कांद्याची पात हे सर्व बारीक चिरून घ्यायचं आहे। हिरवी मिरची, लसूण, कांदा आणि टोमॅटो सुद्धा मी बारीक कापून घेत आहे। गोलगोळे आपले छान वाफवून तयार झाले आहेत। गॅस बंद करून मी यावर झाकण ठेवत आहे। बघा, आपलं सगळं कटिंग झालेलं आहे। गार्निशिंगसाठी सुद्धा मी थोडं कांदा, टोमॅटो आणि स्प्रिंग ओनियन ठेवला आहे। लोखंडी तवा तापवला, त्यात 2 चमचे तेल घातलं। तेल तापल्यानंतर जिऱ्या मोहऱ्याची फोडणी केली, थोडासा हिंग घातला, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि लसूण घातला, कांदा घातला, कांदा गुलाबी कलरवर परतून घेतला आणि बारीक चिरलेली मेथी, स्प्रिंग ओनियन आणि कोथिंबीर सुद्धा घातली। या भाज्यांचा आकारमान खूपच कमी होतं, त्यामुळे मीठ अगदी शेवटी घालावं, नाहीतर भाजी खारट होण्याची शक्यता असते। मीठ घातलं। गोलगोळे बघा आपले किती छान दिसतात ना। यांना मी मोकळं करून घेतलं आणि छान खरपूस परतलेल्या मेथीवर आपण हे गोलगोळे घातले आणि छान मिक्स करून घेतले। बारीक कापलेले टोमॅटो घातले आणि यावर झाकण ठेवून 1-2 वाफा काढून घेतल्या आणि आपले अंकुरित ज्वारी आणि बाजरीचे गोलगोळे एकदम खाण्यासाठी तयार आहेत। आता तयारी प्रेझेंटेशनची। काकडीचे छान लांब स्लाइसेस करून घेतले, त्याचं गोल रिंगण तयार केलं। साईडला थोडा टोमॅटो सॉस। गोलगोळे हे टोमॅटो सॉससोबत सुद्धा छान लागतात। कैरी जाड किसून घेतली आणि यावर आपण कैरीचं सुद्धा गार्निशिंग करत आहोत। कैरीमुळे या डिशची चव एकदम छान लागेल, चटकदार। आहा! अंकुरित धान्यामुळे धान्याचे पोषण मूल्य जास्त वाढते आणि ते शरीरामध्ये सहज ॲब्सॉर्ब होतात। ज्वारी, बाजरी हे ग्लुटेन फ्री असतात। या 1 डिश मीलमधून आपल्याला प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅटसोबतच भरपूर मिनरल्स आणि विटॅमिन्ससुद्धा मिळणार आहेत आणि फायबर्ससुद्धा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।